हॅलो नमस्कार. एकंदरीतच ज्या पद्धतीने आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज बघितलेली आहे, ज्यामध्ये आपण अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल आणि इतिहास या विषयाशी निगडीत जे प्रश्न आयोगाने 2018 ते 2023च्या दरम्यान प्रश्न विचारलेले होते, ते सविस्तर विश्लेषण आपण यूट्यूबच्या माध्यमातून करून दिलेलं आहे. ओके. सो ते जर प्रश्न तुम्ही बघितलेले नसाल आणि या चॅनलवर नवीन असाल तर ते तुम्ही जाऊन बघा. म्हणजे तुम्हाला कळेलच की आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज कशा पद्धतीने करतो आहोत आणि त्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज झाल्यानंतर आपण कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत त्यानुसार आपण येणाऱ्या परीक्षेसाठी एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ बनवत आहोत. ओके. सो त्याच पद्धतीने काही विद्यार्थ्यांनी मागणी केलेली होती की सर कंबाईनसाठी देखील अशा पद्धतीच्या इनिशिएटिव्ह सुरू करा. त्या पद्धतीने आपण ही इनिशिएटिव्ह सुरू करत आहोत. ओके. सो या ठिकाणी आपण कंबाईन पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने 2018 ते 2023च्या दरम्यान या 6 वर्षामध्ये आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत पूर्वपरीक्षेमध्ये, ओके, कंबाईन पूर्वपरीक्षेत, ते सविस्तर प्रत्येक विषयानुरूप आपण किंवा विषयानुसार आपण प्रत्येक प्रश्नाला सविस्तर डिस्कस करूयात आणि येणाऱ्या जी काही परीक्षा आहे आपली कंबाईन पूर्वपरीक्षा त्या संदर्भाने आपण प्रत्येक विषयाचे वेगवेगळे जे काही स्ट्रॅटेजी आहे ते आपण बनवूयात. ओके. सो या ठिकाणी आपण राज्यव्यवस्था किंवा पॉलिटी संदर्भाने 2018मध्ये जे कंबाईन या परीक्षेत आपल्याला विचारले गेलेले होते ते सविस्तर जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करूयात. ओके. सो आता या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न पंचायत राज संदर्भाने आपल्याला विचारल्याचे दिसून येतो. जेव्हा आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज करत होतो तेव्हा तिथे आपल्याला पंचायत राज संदर्भाने पंचायत राज हा जो टॉपिक आहे त्यामध्ये अतिशय नगण्य प्रमाणामध्ये प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. ओके. जवळजवळ नाहीच अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला या पंचायत राज सेक्शनमध्ये म्हणजे पंचायत राज सेक्शन संदर्भाने राज्यसेवा पूर्वपरीक्षेत तितका प्रश्न विचारला जात नाही. मात्र कंबाईनच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा जे पंचायत राज हा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण किमान 2 तरी प्रश्न या पंचायत राजवर आपल्याला विचारल्याचे दिसून येतो आहे. ओके. सो या ठिकाणी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अंतर्गत किंवा 61 नुसार खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे आणि जे काही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम आहे त्या संदर्भाने जे वेगवेगळे पदं आहेत किंवा जे कार्य आहेत त्या संदर्भाने त्यांचे जे काही कलम आहेत त्या 61मध्ये जी दिलेली कलम आहेत, ओके, सेक्शन्स आहेत, त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न जोड्या स्वरूपात दिलेले आहे. ओके. जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना संदर्भात कुठले कलम आहे? त्यानंतर आहे गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणत्या कलमांतर्गत करण्यात येतो? त्यानंतर आहे पंचायत राज समिती सभापती आणि उपसभापतीचे अधिकार व कार्य आहे ते पंचायत राज अधिनियम किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961च्या कोणत्या सेक्शनमध्ये आहेत? ओके. कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे? आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांचे जे काही अधिकार व कार्य आहेत ते कुठल्या सेक्शनमध्ये देण्यात आलेलं आहे? ओके. सो या ठिकाणी बघूयात. आता जे काही कलम 76 आहे, ओके, कलम 76. सो महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961चे कलम 76 कशा संदर्भाने आहे तर पंचायत समितीच्या सभापती संदर्भाने जे काही त्यांचे कार्य आहेत किंवा अधिकार जे दिलेलं आहे त्या संदर्भाने कलम 76मध्ये देण्यात आलेला आहे. ओके. सो या ठिकाणी 76ला कुठला योग्य जोडी लागेल तर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती. ओके. सो पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती सीला कलम 76 म्हणजे 4 नंबरची जोडी सीला लागेल. ओके. सो 4 नंबरची जोडी सीला असणारा पर्याय क्रमांक पहिला. ओके. सो त्यानंतर जिल्हा परिषद अंतर्गत जे विविध समित्या व रचना आहेत त्या संदर्भाने कुठले कलम आहे या आपल्या 1961च्या अधिनियमामध्ये दिलेला तर या ठिकाणी बघू शकता जे काही जिल्हा परिषद संदर्भाने कलम 45मध्ये जी काही पहिली सभा बोलवली जाते या जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार त्यामध्ये स्थायी समिती आणि विषयवार वेगवेगळ्या विषयांची समिती स्थापन केली जाते. तर त्या संदर्भाने जे कलम या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे या ॲक्टमध्ये ते आपल्याला कलम 78 दिसून येतो. ओके. सो जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना संदर्भात कलम कुठल्या कलमामध्ये दिलेला आहे तर कलम 78मध्ये देण्यात आलेला आहे. ओके. सो कलम 78 या समित्यांसंदर्भात आहे. त्यानंतर गट विकास अधिकारी जे आपण पंचायत समिती बघतो आहोत. ओके. पंचायत समितीचे जे काही गट विकास अधिकारी असतात प्रशासकीय प्रमुख, सो त्या गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक या अधिनियमाअंतर्गत कुठल्या कलमामध्ये केला जातो तर त्या गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक जी आहे ते कलम 97 सेक्शन 97मध्ये
एक गट विकास अधिकारी असेल अशा पद्धतीची जी तरतूद आहे ते या अधिनियमात करण्यात आलेली आहे. त्यामुळे कलम 97 ओके पर्याय म्हणजे ब ला 3 नंबरचा पर्याय. पंचायत समिती सभापती उपसभापतीचे अधिकार कुठल्या कलमात आहे आताच बघितलं 76 मध्ये. आणि जे काही जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ओके सो मुख्य कार्यकारी अधिकारी संदर्भाने त्यांचे अधिकार व कार्य या संदर्भाने कुठले कलम आहे तर कलम 95 ओके. सो अ ला 2 नंबरची जोडी त्यानंतर आहे ब ला 3 नंबरची आणि क ला 4 नंबरची जोडी आणि 5 ला म्हणजे ड ला 1 नंबरची जोडी. सो पर्याय क्रमांक दुसरा योग्य पर्याय असणार आहे ओके. आता या ठिकाणी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ओके ज्यामध्ये तुम्ही बघू शकता कलम 78 अंतर्गत जे विविध समित्या आहेत जिल्हा परिषदेमध्ये ओके त्यामध्ये कुठली समिती आहेत वित्त समिती, कार्य समिती, कृषी समिती, समाज कल्याण समिती, शिक्षण व क्रीडा समिती, त्यानंतर आरोग्य समिती, पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय समिती आणि महिला व बालकल्याण समिती. सो अशा वेगवेगळ्या समित्या संदर्भात आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे ओके. एकंदरीत बेसिक ज्या पंचायत राज संदर्भाने जी माहिती आहे ती आपल्याला असणे गरजेचं आहे एकंदरीत कंबाईनच्या दृष्टीने ओके. सो पुढे जाऊयात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केले आहे अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे ओके. वीज, विवाह आणि घटस्फोट आणि दत्तक, विवाह, घटस्फोट व दत्तक. त्यानंतर वजन आणि मापे आणि त्यांच्या मानकांची स्थापना. त्यानंतर आहे कामगार संघटना. सो कुठल्या विषयांची जी काही हे जे विषय आहेत त्यांचा समावेश कुठल्या सूचीमध्ये करण्यात आलेला आहे. एकंदरीत राज्यघटनेची जी काही 7वी अनुसूची आहे त्या 7व्या अनुसूचीमध्ये जे वेगवेगळे लिस्ट दिलेले आहेत ओके ज्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची त्यामध्ये किमान जे महत्त्वाचे जे विषय आहेत ते त्या संदर्भाने आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे ओके. सो 7व्या अनुसूचीमध्ये आपल्याला संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची ही यादी दिसून येते ओके. आता केंद्र राज्यामधील कायदेविषयक अधिकारांचे वाटणी संदर्भाने हे 7वी अनुसूची आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. केंद्र सूचीतील जे काही विषय आहेत त्यामध्ये मुळात आता किती विषय आहेत त्यापेक्षा जे सुरुवातीला किती विषय आहेत ते महत्त्वाचं आहे कारण आता दिवसेंदिवस बदलत जातो ओके. नवीन कायदे पारित होतात त्यानंतर त्याच्यामध्ये अजून ॲड होतात तर ते फ्रिक्वेंट एक्झॅक्ट आकडा आपण सांगू शकत नाही आणि आयोग त्या पद्धतीने विचारत देखील नाही. मात्र जे मुळात म्हणजे सुरुवातीला किती विषय होते त्या संदर्भाने कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके. सो केंद्रीय जी काही केंद्रसूची आहे ज्याला संघसूची म्हटलं जातं तर त्या संघसूचीमध्ये एकूण 97 विषय सुरुवातीला असल्याचे दिसून येतो. या संघसूचीमध्ये संरक्षण असेल, बँकिंग असेल, परराष्ट्र संबंध असेल, परराष्ट्र व्यवहार ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर आहे चलनविषयक जे काही घडामोडी आर्थिक अधिकार असतील, अणुऊर्जा संदर्भाने अधिकार असतील, त्यानंतर विमा असेल, दळणवळण, आंतरराज्य व्यापार आणि वाणिज्य संदर्भात जे काही अधिकार, जनगणना आणि लेखापरीक्षण ऑडिटिंग संदर्भात जे काही अधिकार असतील ते या संघसूचीमध्ये येतो. आणि या संघसूचीतील जे काही विषय आहेत त्यावर कायदे करण्याचा किंवा नियम तयार करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे तर संसदेला देण्यात आलेला आहे ओके. सो एकंदरीतच या संघसूचीमध्ये जे काही विषय दिलेले आहेत त्याच्या कायदेसंदर्भात कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारलाच म्हणजेच संसदेला देण्यात आल्याचे दिसून येतं. त्याचप्रमाणे राज्यसूचीमध्ये सुरुवातीला 66 विषय दिलेले होते ओके. 66 विषय देण्यात आलेले होते ज्यामध्ये आपल्याला सार्वजनिक सुव्यवस्था, त्यानंतर आहे पोलीस प्रशासन, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता ओके, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, कृषी, कारागृह संदर्भाने व्यवस्थापन, स्थानिक स्वराज्य संस्था, त्यानंतर आहे मत्स्य व्यवसाय, बाजारपेठा, नाट्यगृहे, जुगार इत्यादी संदर्भात जे काही महत्त्वाचे विषय आहेत त्या जे ग्रामीण स्तरावर म्हणजे स्थानिक स्तरावर जे महत्त्वाचे विषय आहेत त्या संदर्भाने अधिकार राज्यसूचीमध्ये नमूद करण्यात आलेला आहे. आणि या विषयावर सामान्य परिस्थितीत जे काही कायदे करण्याचे अधिकार आहेत ते राज्याला आहे म्हणजेच काय तर राज्य विधिमंडळाला आहे. मात्र जे काही आणीबाणी परिस्थिती निर्माण झालेली असेल आणि अशा वेळेस देशामध्ये आणीबाणीची तरतूद लागू असेल तर अशा वेळेस या विषयावर कायदे करण्याचे अधिकार केंद्राकडे एकवटले जातात ओके. ते देखील तुम्हाला माहिती असणे अपेक्षित आहे. त्यानंतर आहे तिसरा जो आहे समवर्ती सूचीमध्ये जे काही विषय दिलेले आहेत ते दोन्ही केंद्र आणि राज्यांना दोन्ही सरकारांना किंवा दोन्ही घटकांना या विषयावर कायदे करण्याचा किंवा नियम तयार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सुरुवातीला या समवर्ती सूचीमध्ये 47 विषय होते. कुठले विषय समवर्ती सूचीमध्ये आहे तर जे काही फौजदारी कायदा आणि प्रक्रिया आहे ओके. फौजदारी संदर्भात जे काही कायदा आणि प्रक्रिया आहे ते आहे दिवाणी प्रक्रिया ओके. जे काही इंडियन पिनल कोड
जे आता ह्या वर्षी 2023मध्ये त्याच्यामध्ये नवीन अमेंडमेंट करून एक भारतीय न्याय संहिता तयार करण्यात आलेली आहे. ओके. सो ते कुठल्या कायद्याअंतर्गत येतो, तर ते कुठल्या लिस्टमध्ये येतो, तर समवर्ती सूचीमध्ये येतो. ओके. दिवाणी सोबतच फौजदारी हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे विवाह आणि घटस्फोट, जे आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे. विवाह आणि घटस्फोट हे समवर्ती सूचीचा भाग आहे. त्यानंतर लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब नियोजन. ओके. लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब नियोजन हे देखील आपल्या समवर्ती सूचीचा भाग आहे. म्हणजे यावर देखील केंद्र तसेच राज्य वेगवेगळे कायदे किंवा लॉ पास करू शकतात. वीज, जे आपल्या प्रश्नात दिलेलं आहे, वीज देखील समवर्ती सूची मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर कामगार कल्याण. ओके. कामगार कल्याण किंवा कामगार संघटना हे देखील आपल्या या समवर्ती सूचीचा भाग असल्याचे दिसून येतो. ओके. त्यानंतर आहे आर्थिक आणि सामाजिक नियोजन. औषधे असतील, औषधींसंदर्भात किंवा जे औषध कारखाने आहेत, औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत, वृत्तपत्रे आहेत, पुस्तके आहेत, प्रिंटिंग प्रेस आहेत, हे जे काही तरतूद आहेत, या जे काही विषय आहेत त्यांचा समावेश या समवर्ती सूचीमध्ये केला जातो. ओके. आणि अशा वेळेस केंद्र तसेच राज्य या विषयावर आपल्या प्रत्येक स्वतंत्रपणे कायदा करू शकतात. ओके. समजा केंद्राने तो कायदा केलेला असेल तर ते केंद्र त्या कायद्यावर वरचढ ठरतो आहे. ओके. म्हणजे समवर्ती सूचीवर एका विषयावर राज्य आणि केंद्राने सोबत कायदा केलेले असेल तर केंद्रातला कायदा हा ग्राह्य मानला जातो. राज्यातला जो कायदा तयार केलेला आहे त्याला बरखास्त केला जातो. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. एकंदरीत जो अधिकार आहे तो केंद्राकडे जास्त एकवटल्याचे आपल्याला दिसून येतो. आता 1942 मध्ये 1976 मध्ये माफ करा 1976 मध्ये 42वी जी काही घटनादुरुस्ती झालेली होती, या 42व्या घटनादुरुस्तीमध्ये या 42व्या घटनादुरुस्तीने काय करण्यात आलं, तर राज्यसूचीतील जे काही 5 विषय होते. ओके. राज्यसूचीमध्ये जे काही 5 विषय होते ते समवर्ती सूचीमध्ये हस्तांतरित करण्यात आले. कुठले 5 विषय? शिक्षण, जंगले, वजन व मापे, वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण आणि न्याय प्रशासन, असे जे 5 विषय आहेत. न्याय प्रशासन म्हणजे कुठले न्याय प्रशासन? तर दुय्यम न्यायालयासंदर्भात एकंदरीत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे जे काही न्यायालयीन प्रशासन आहे ते वगळता जे दुय्यम न्यायालय आहेत त्या दुय्यम न्यायालयाचे न्याय प्रशासन संदर्भात जे अधिकार आहे ते. त्यानंतर वन्य प्राणी आणि पर्यावरणाचे पक्ष्यांचे संरक्षण, जंगले, वजन व मापे आणि शिक्षण हे राज्यसूची या विषयावरून किंवा राज्यसूचीतून समवर्ती सूचीमध्ये कॉन्करंट लिस्टमध्ये हस्तांतर करण्यात आलेलं आहे. ओके. आता या ठिकाणी वजन आणि मापे हे दिलेलं आहे. त्यांच्या मानकांची स्थापना या ठिकाणी हे जे अधिकार आहे ते केंद्र सूचीकडे देण्यात आलेलं आहे. ओके. सो वीज, घटस्फोट, दत्तक, कामगार संघटना आपल्याला समवर्ती सूचीमध्ये दिलेलं आहे. आणि जे काही वजन आणि मापे आहे हे 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने समवर्ती सूचीमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. मात्र त्यांच्या मानकांची जी स्थापना आहे ते आपल्याला केंद्राकडे असल्याचे दिसून येते. त्यामुळे सी जे आहे ते चुकीचे आहे. ओके. सो ए, बी, डी, अ, ब आणि ड योग्य पर्याय आहे. तर पर्याय क्रमांक जे सी आहे ते चुकीचं आहे. ओके. सो अशा पद्धतीने जे काही शेड्यूल आपले अनुसूची 7व्या अनुसूचित जे विषयांचे विभागणी केलेले आहे त्या संदर्भाने बेसिक फॅक्ट आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा. एकंदरीतच जे काही घटनात्मक संस्था आहेत त्या घटनात्मक संस्थांमध्ये मग राष्ट्रीय निवडणूक आयोग असेल, इतर मागासवर्गीय आयोग असेल, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग असतील किंवा जे काही संविधानिक घटना आहे घटनात्मक संस्था आहे त्या संदर्भाने आयोग प्रश्न विचारतो. ओके. सो या ठिकाणी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगासंदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता हे जे प्रश्न आहे ते 2018 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. सो 2018 मध्ये म्हणजे ज्यावेळेस संविधान दुरुस्ती करण्यात आली त्याआधी विचारण्यात आल्या कारणास्तव आपण त्यावेळेस याला आपण या ठिकाणी घटनात्मक आयोग कन्सिडर करणार नाही या प्रश्नात तरी. ओके. यानंतर आपण जे प्रश्न विचारलेले असतील 2018 नंतर, कारण 102वी घटना दुरुस्ती 2018 मध्ये या 102व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार या मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो आता या ठिकाणी बघूयात अयोग्य विधाने ओळखा अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे. मागासवर्गीय आयोग किंवा मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे. त्यानंतर आहे हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो. जे विधान आहे ह्या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारींचे लक्ष देऊन सोडवण्यासाठीचे जे अधिकार आहे त्या अधिकार देण्या एवढे सक्षम करण्यात आलेले नाही. आणि
या आयोगाची जी स्थापना आहे ते 1990 साली करण्यात आलेली आहे. तर कुठले विधान अयोग्य आहे अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे. ओके. आता मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग हे वैधानिक आयोग आहेत. वैधानिक म्हणजे काय, तर जे कायद्याने तयार करण्यात आलेलं आहे. ओके. 1993 मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आलेली होती कायद्याने. सो ते त्यावेळेस ही वैधानिक संस्था होती. जर आता विचारलं तर आता काय आहे, तर हे संवैधानिक म्हणजे घटनात्मक दर्जा याला 102व्या घटना दुरुस्तीनुसार 218 या वर्षी देण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आपल्या राज्यघटनेत कलम 338 चा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या जर विचार केला तर हे घटनात्मक संस्था आहे. ओके. आणि त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस प्रश्न विचारण्यात आलेले त्यावेळेस ही घटनात्मक संस्था नव्हती. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते बरोबर असणार आहे. स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. त्यामुळे जे पर्याय आहे ते आपण एलिमिनेट करूया. आता हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो का, तर चुकीचा आहे. हा जो आयोग आहे तो गृह खात्याअंतर्गत काम करत नसून तो स्वतंत्र आयोग आहे. ओके. ऑटोनॉमस बॉडी ज्याला आपण म्हणतो ते स्वतंत्र आयोग आहे. त्यामुळे ब अयोग्य असणार आहे. ओके. ब अयोग्य असणार आहे. ह्या आयोगाला इतर मागासवर्ग व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडवण्यासाठीचे अधिकार देण्याएवढे सक्षम करण्यात आलेले नाही अशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे. आता ज्यावेळेस 102वी जी घटनादुरुस्ती करण्यात आलेली नव्हती त्यावेळेस जे काही घटनात्मक संस्था ज्या पद्धतीने अधिकार देण्यात आलेले होते त्या पद्धतीने या आयोगाला तेवढे अधिकार देण्यात आलेले नव्हते, कारण ते घटनात्मक संस्था नव्हती. आता जर विचारलं तर आता जर हे स्टेटमेंट एक्झॅक्टली कॉपी पेस्ट केलं तर हे चुकीचं असणार आहे आता, आणि त्यावेळेस बरोबर होतं. ओके. कारण तेवढे जे एक वैधानिक आयोग म्हणून कार्य करत होते, मात्र तितका सक्षम आपल्याला दिसून येत नव्हता. ओके. त्यामुळे सी बरोबर असणार आहे. नंतर आहे या आयोगाची स्थापना 1990 मध्ये करण्यात आली, तर हे चुकीचं आहे. तर 1993 मध्ये करण्यात आल्याचे दिसून येतं. ओके. त्यामुळे कुठले अयोग्य आहे, तर ब आणि ड जे स्टेटमेंट आहे ते 2018 म्हणजे ज्यावेळेस परीक्षा झाली त्या अनुषंगाने बरोबर असणार आहे. आता जर विचारलं तर आता जर हा प्रश्न जर रिपीट झाला तर कुठले बरोबर असणार आहे, तर ही एक राष्ट्रीय आयोग वैधानिक संस्था आहे का, तर वैधानिक संस्था नसून ती संविधानिक संस्था आहे सध्याचा विचार केला तर. हा आयोग खात्यांतर्गत काम करतो का, गृह खात्यांतर्गत, हे देखील चुकीचं आहे. स्वतंत्र इंडिपेंडेंट आयोग आहे. त्यानंतर या आयोगाला इतर मागासवर्गीय व्यक्तींच्या तक्रारींमध्ये लक्ष देऊन सोडवण्यासाठीचे अधिकार देण्याएवढे सक्षम करण्यात आलेले नाही, हे देखील चुकीचं असणार आहे सध्याच्या कंटेक्स्टमध्ये. आणि या आयोगाची स्थापना 1993 मध्ये म्हणजे 90 मध्ये करण्यात आली का, तर नाही, हे देखील चुकीचं असणार आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व अयोग्य असणार आहे. मात्र त्या अनुषंगाने आपल्याला यामध्ये थोडा लक्षपूर्वक ही माहिती अभ्यासणे गरजेचं आहे. ओके. सो पर्याय क्रमांक दुसरा बी आणि डी. ओके. ब आणि ड योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला उच्च न्यायालयासंदर्भाने जे काही न्यायालयीन तरतूद आहे आपल्या राज्यघटनेत त्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. थोडक्यात झूम करू द्या म्हणजे व्यवस्थित दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट बेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे. वरील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहेत अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे आणि वरती काही विधान दिलेले आहे. स्टेटमेंट काय आहे, तर उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे का. ओके. नंतर आहे ब स्टेटमेंट काय आहे, तर जेव्हा मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशांच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायाधीशाची नियुक्ती करू शकतो. त्यानंतर आहे सी स्टेटमेंट काय आहे, तर अतिरिक्त न्यायाधीश असो अथवा प्रभारी न्यायाधीश असो वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राहू शकत नाही. सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे. आता सर्वप्रथम आपल्याला स्टेटमेंट कळणे किंवा स्टेटमेंट समजणे गरजेचं आहे, कारण कंबाईन हे एका तासाचा आपण त्याला गेम समजतो. ओके. एका तासामध्ये जे कंबाईनच्या एक्झाममध्ये आपल्याला एका तासामध्ये वेळ कमी असतो आणि अशा पद्धतीने जर स्टेटमेंट वाईज प्रश्न विचारले तर यामध्ये विशेषतः पॉलिटी संदर्भात जे प्रश्न विचारतात ते स्टेटमेंट वाईज असतो, त्यामुळे वेळ जास्त जाण्याची शक्यता असते. सो त्यांच्या एकंदरीत पहिल्यांदा वाचल्यानंतर त्यांचा अर्थ आपल्याला कळायला हवा. ओके. सो ते बघूयात. आता उच्च न्यायालयात जे काही प्रलंबित कामे असतील तर अशा वेळेस 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी म्हणजे कमीत कमी जर उच्च न्यायालयामध्ये जास्त काम पेंडिंग असतील, उच्च न्यायालयाच्या न्यायनिवाडा संदर्भात असेल, वेगवेगळ्या प्रशासकीय कामे असतील किंवा न्यायालयीन कामे असतील तर अशा वेळेस 2 वर्षापेक्षा जास्त काळ राहणार नाही अशा पद्धतीने अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतीस देण्यात आलेला आहे का, असा हा पहिला स्टेटमेंट आपल्याला
सांगतो आहे. त्यानंतर दुसरा स्टेटमेंट काय आहे, तर जेव्हा मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त मुख्य न्यायाधीश वगळता जे उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश आहेत, ओके, मुख्य न्यायाधीश वगळून जे उच्च न्यायालयात जे कायमस्वरूपी न्यायाधीश आहेत आणि ते तात्पुरत्यारित्या म्हणजे तात्पुरत्या जे अनुपस्थित असतील, अब्सेंट असतील, तर अशा वेळेस राष्ट्रपती प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतो काय, अशा पद्धतीने दुसरा स्टेटमेंट दिलेला आहे. आणि अतिरिक्त न्यायाधीश आणि प्रभारी न्यायाधीश यांचे जी काही वय वर्ष आहेत किंवा 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राहू शकत नाही, अशा पद्धतीने सी स्टेटमेंट दिलेलं आहे. आता थोडक्यात एक्सप्लेनेशन बघूयात, मग आपण योग्य पर्यायाकडे येऊयात. ओके, आता अतिरिक्त किंवा कार्यवाहक ज्याला प्रभारी न्यायाधीश म्हटलं जातो. ओके, सो कलम उच्च न्यायालयाच्या संदर्भात कलम 224 मध्ये या भारतीय राज्यघटनेच्या कलम 224 अनुसार अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीश नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. ओके, राष्ट्रपती काय, तर योग्य पात्र व्यक्तींची उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून कमीत कमी 2 वर्षांच्या तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्त करू शकतात, अशा पद्धतीने पहिला स्टेटमेंट या ठिकाणी दिलेला आहे. आता पहिले जे पर्याय आपण आपल्या प्रश्नात दिलेलं होतं की कमीत कमी 2 वर्षासाठी, तर हे जे काही स्टेटमेंट आहे ते योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे उच्च न्यायालयाच्या कामकाजात तात्पुरती जेव्हा वाढ होते, ओके, म्हणजे एकंदरीत वर्कलोड वाढलेलं असतं त्यावेळेस आणि उच्च न्यायालयात अतिरिक्त कामाचा व्याप जास्त असते, तर अशा वेळेस जे काही राष्ट्रपती आहेत ते राष्ट्रपती अतिरिक्त न्यायाधीश नेमू शकतात किंवा अतिरिक्त न्यायाधीशाची नेमणूक केल्या जाऊ शकतो. आता उच्च न्यायालयाचे जे काही मुख्य न्यायाधीश आहेत ते वगळता इतर जे काही या ठिकाणी दिलेलं आहे तात्पुरते कायमस्वरूपी जे न्यायाधीश आहेत ते जर अनुपस्थित असतील, ओके, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वगळता जे इतर न्यायाधीश आहेत ते अनुपस्थित असतील, तर राष्ट्रपती एखादा योग्य पात्र व्यक्तीची उच्च न्यायालयाचे कार्यवाहक न्यायाधीश ज्याला प्रभारी न्यायाधीश म्हटलं जातो, ओके, कार्यवाहक म्हणजे काय, प्रभारी न्यायाधीश म्हणून नेमणूक करू शकतात. सो ब देखील या ठिकाणी बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो आणि मात्र अतिरिक्त किंवा कार्यवाहक म्हणजे प्रभारी न्यायाधीश दोघेही वयाचे 62 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पदावर राहू शकत नाही. जे क स्टेटमेंटमध्ये 65 दिले आहे, सो हे चुकीचं असणार आहे. सो बरोबर कुठले आहे, तर अ आणि ब. तर तिसरा जो विधान आहे तो चुकीचा आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक तिसरा योग्य पर्याय असणार आहे. आता काही इन्फॉर्मेशन ॲडिशनल दिलेलं आहे ते तुम्ही नंतर वाचू शकता. ओके, आणि जर तुम्हाला या लेक्चरची PDF हवी असेल तर हे जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होत त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल. पुढचा प्रश्न बघूयात. मूलभूत अधिकारासंदर्भाने आयोगाने आपल्याला हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनुच्छेद 19(1)(a) नुसार वाजवी बंधने घालू शकते. कुठले ते वाजवी बंधन आहेत अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ओके, सो कुठले बंधने आहेत, न्यायालयाच्या अवमान संदर्भात असतील का, अल्पसंख्याकांचे रक्षणासंदर्भात आपल्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालण्यात येऊ शकतो का, परदेशांशी मित्रत्वाचे संबंधाने असेल का, किंवा भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व आणि सभ्यता आणि नीतिमत्ता संदर्भात. तर कुठल्या कारणास्तव जे काही आपले भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 अंतर्गत प्राप्त झाले आहे त्यामुळे त्यावर बंधने आणता येऊ शकतो. ओके, आता जे काही भाषण व व्यक्ती स्वातंत्र्य आहेत या ठिकाणी दिलेले आहे, तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. आता त्यावर मर्यादा किंवा बंधन दिलेले आहेत ते बघूयात. भारताचे सार्वभौम आणि अखंडता, ओके, भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता. त्यानंतर आहे राज्याची सुरक्षा, परकीय राज्यांशी जे काही मैत्रीपूर्ण संबंध आहेत ते त्या मैत्रीपूर्ण संबंधाला जर आपल्या या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वापरामुळे बाधा येत असतील अशा वेळेस सार्वजनिक सुव्यवस्था ढासळत असेल किंवा सार्वजनिक सुव्यवस्था कॉम्प्रोमाइज होत असेल त्यावेळेस शालीनता किंवा नैतिकता, ज्याला आपण सभ्यता किंवा नैतिकता एखाद्या प्रक्षोभक भाषणामुळे एखाद्याच्या जर नैतिकतेच्या विषयी चव्हाट्यावर येत असेल, शालीनता किंवा सभ्यतेच्या विषयी चव्हाट्यावर आणला जात असेल तर त्यावेळेस त्याच्यावर प्रतिबंध घातला जाऊ शकतो. नंतर आहे न्यायालयाच्या अवमान प्रकरणी त्यावर बंधने घालण्यात आलेली आहे. मानहानी असेल किंवा एखाद्या गुन्ह्यास चिथावणी देण्यासंदर्भात प्रक्षोभके जे काही भाषणे किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संदर्भात जे अधिकार दिले आहेत त्याचा गैरवापर होत असेल तर अशा वेगवेगळ्या जी कारणं या ठिकाणी दिलेली आहेत त्यामध्ये सार्वभौमत्व, अखंडता भारताची, त्यानंतर राज्याची सुरक्षा, परकीय राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता आणि नैतिकता, न्यायालयाचा अवमान असेल, मानहानी व एखाद्या गुन्ह्यास चिथावणी देण्यासंदर्भात जो कार्य आहे त्या संदर्भाने या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालण्यात येऊ शकतो. मात्र अल्पसंख्याकांच्या संरक्षणासंदर्भाने
या ठिकाणी कुठलीही तरतूद आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेलं नसल्याकारणाने हे आपण जे बी पर्याय आहे ते बी जे विधान आहे स्टेटमेंट ते आपण वगळूयात, म्हणजे आपल्याला योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. ओके, सो बी या ठिकाणी आहे, परत या ठिकाणी देखील आहे आणि यात देखील आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे ACDE. ओके, पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. आता जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये काही अधिकार दिलेले आहेत मूलभूत अधिकार, ते तुम्ही या ठिकाणी कुठले अधिकार प्राप्त होतात ते तुम्ही वाचू शकता. पुढे जाऊयात. आता यात आपल्याला महाराष्ट्र विधिमंडळासंदर्भाने खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे अशा पद्धतीने प्रश्न देण्यात आलेला आहे. ओके, प्रश्न वाचूयात. पहिले जे स्टेटमेंट आहे, विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाही. त्यानंतर आहे विधान परिषद प्रलंबित असलेले विधेयक जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही. नंतर आहे तिसरा स्टेटमेंट, जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल, ओके, नंतर किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषद प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते. सो जेव्हा सभागृहामध्ये जर 2 सभागृह असतील, ज्या पद्धतीने केंद्रामध्ये संसदेमध्ये राज्यसभा आणि लोकसभा आहे, त्यामध्ये जर राज्यसभा एखादा विधेयक राज्यसभेने आणलेलं असेल आणि त्या विधेयकावर चर्चा झालेली असेल आणि ते लोकसभेकडे पाठवलेलं असेल, सो अशा वेळेस सभागृहाची समाप्ती झाल्या कारणाने जे काही विधेयके रद्द होतात, ओके, त्या संदर्भात जी तरतूद देण्यात आलेली आहे त्यावर आपल्याला विशेषतः विधिमंडळासंदर्भाने महाराष्ट्र विधिमंडळासंदर्भाने चुकीचे विधान कुठले आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो बघूयात. आता विधिमंडळासंदर्भाने आपण या ठिकाणी पहिला जो स्टेटमेंट दिलेला आहे किंवा पहिला जे तरतूद आहे ते काय आहे, तर विधानसभेत जे काही प्रलंबित सर्व विधेयके रद्द होतो. केव्हा रद्द होतो? समजा विधानसभेमध्ये जर विधेयक प्रलंबित असतील आणि अशा वेळेस सभागृहाची समाप्ती झालेलं असेल तर अशा वेळेस ते संपूर्ण जे विधेयक आहेत ते रद्द होतात. ओके, मग ते विधानसभेत असो की विधान परिषदेने पाठवलेले असोत. ओके, सो ते रद्द होतात. ओके, विधानसभेने मंजूर केलेले परंतु विधान परिषदेत प्रलंबित असलेले विधेयक संपुष्टात येतात. ओके, म्हणजे काय, ते विधानसभेने मंजूर केलेले आणि विधान परिषदेत प्रलंबित असलेले विधेयक संपुष्टात येतात. विधान परिषदेत प्रलंबित असलेले परंतु विधानसभेने मंजूर केलेले विधेयक संपुष्टात येत नाही. खूप महत्त्वाचं आहे. ओके, एखादा विधेयक समजा विधान परिषदेत प्रलंबित आहे म्हणजे विधानसभेमध्ये इनिशिएट झालेलं आहे की ते त्या संदर्भाने आपण ॲक्ट किंवा एखादा विधेयक पारित करूयात आणि ते विधानसभेकडे अजून यायलाच आहे, तर असे विधेयक विधानसभेची सभागृहाची समाप्ती झाल्या कारणास्तव रद्द होत नाही. आपल्याला माहीतच असेल की ज्या पद्धतीने केंद्रामध्ये राज्यसभा ही कायमस्वरूपी सभागृह आहे, त्याच पद्धतीने राज्य विधिमंडळामध्ये विधान परिषद हे आपल्याला कायमस्वरूपी सभागृह असल्याचे दिसून येते. ओके, सो त्यामुळे ते विधेयक त्या ठिकाणी प्रलंबित असतात आणि ते विधेयक रद्द होत नाही. नंतर आहे चौथा स्टेटमेंट काय, चौथी तरतूद काय आहे, तर दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले परंतु राज्याच्या राज्यपालांच्या संमतीसाठी जे प्रलंबित विधेयक आहे ते संपुष्टात येत नाही. ओके, एखादं विधेयक विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहांनी जर मंजूर केलेले असेल आणि राज्याच्या राज्यपालाकडे संमतीसाठी पाठवलेले असेल आणि ते प्रलंबित असेल तर अशा वेळेस विधानसभेची जरी बरखास्ती झाली किंवा विधानसभा बरखास्त झाले तर अशा वेळेस ते रद्द होत नाही. थोडक्यात जर सिंपल आपण एक्झाम्पल घ्यायचे झालं तर आता 2024मध्ये आपल्या विधानसभेचे इलेक्शन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आहे. लक्षात घ्या, व्यवस्थित आपल्याला कळेल. सो समजा आता जर विधान परिषदेने एखादा विधेयक पारित केलेलं असेल, ओके, सो विधान परिषदेने एखादा विधेयक आपल्या विधान परिषदेमध्ये आणलेलं असेल आणि ते विधानसभेकडे पाठवायचे असेल तर ते विधेयक विधानसभा बरखास्त झाल्याच्या नंतर देखील ते विधेयक जे काही नवीन सरकार की विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे काही नवीन सरकार येणार आहे तर ते विधान परिषदेमधील विधेयक ते कॅरी ऑन होणार आहे. ओके, कॅरी फॉरवर्ड होणार आहे. मात्र जे विधानसभेमध्ये जे काही विधेयक सध्या तुर्तास आहेत तर ते जर विधानसभा बरखास्त झाली तर ते विधेयक आपल्याला नव्याने आणावे लागणार आहेत. ओके, आय होप सो तुम्हाला हे कळलेलं असेल. सो त्याच पद्धतीने जर विधानसभेने आणि विधान परिषदेने आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर मंजूर करून ठेवलेले असेल आणि ते विधेयक राज्यपालाच्या संमतीसाठी पाठवलेलं असेल तरी जे काही विधानसभा बरखास्त होईल तर त्यावेळेस बरखास्तीनंतर
देखील नवीन सरकार जर स्थापन झाल्याच्या नंतर जे काही राज्यपालांच्या संमतीसाठी जे विधेयक पाठवलेले आहे तेच कॅरी फॉरवर्ड होणार आहे. ओके, आय होप सो तुम्हाला हे कळलेलं असेल. दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले परंतु राज्यपाल त्यांनी सभागृहाच्या पुनर्विचारासाठी परत पाठवलेले विधेयक कालबाह्य होत नाही, म्हणजे संपुष्टात येत नाही. आता विधानसभेने किंवा विधान परिषदेने विधेयक मंजूर केलेलं आहे आणि ते राज्यपालासाठी परत पाठवलेलं आहे. मात्र राज्यपालाने देखील ते विधेयक त्या विधेयकावर पुनर्विचारासाठी सभागृहाकडे परत पाठवलेले असेल आणि अशा वेळेस विधानसभा बरखास्त झालेली असेल तर ते विधेयक रद्द होतो का? तर होत नाही. ओके, एवढं लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीने चुकीचे विधान कुठले आहे तर या ठिकाणी विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाही. सो विधिमंडळामध्ये जे काही प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची समाप्ती सत्र झाल्या कारणाने रद्द होत नाही. आता सत्र समाप्ती म्हणजे काय? ॲडजर्नमेंट, जे अधिवेशन समाप्त होतो, बरखास्त नाही. या ठिकाणी बरखास्त दिलेलं असतं तर हे विधान चुकीचं राहिलं असतं. ओके, अधिवेशन समाप्ती संदर्भात दिलेलं आहे, त्यामुळे हे जे विधान आहे ते योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. विधान परिषदेत जे काही प्रलंबित विधेयक आहेत, जे विधानसभेने मंजूर केलेले नसेल ते विधान परिषदेने मंजूर केलेले नसेल आणि विधानसभेचे विसर्जन झाले असता ते रद्द होत नाही. सो हे देखील बरोबर आहे, कारण ते विधानसभेकडे अद्याप जायलाच आहे, त्यामुळे ते विधेयक रद्द होत नाही. त्यानंतर आहे जे विधेयक विधानसभेत प्रलंबित आहेत. ओके, विधानसभेत प्रलंबित आहेत किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल तर ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाल्या असता रद्द होतो. सो हे देखील बरोबर आहे, कारण जी काही इनिशिएशन आहे, जी काही सुरुवात आहे, त्याची सुरुवातच विधेयकाची सुरुवात विधानसभेमध्ये झालेली आहे आणि ते विधानसभेत मंजूर होऊन विधान परिषदेकडे मंजुरीसाठी पाठवलेले आहे. सो विधान परिषदेचे जे काही विधानसभेचे बरखास्त झाले तर अशा वेळेस हे विधेयक रद्द होऊ शकतो. ओके, आय होप सो तुम्हाला हे आपण डिटेलमध्ये जे काही विश्लेषण केले ते तुम्हाला समजलेलं असेल. सो चुकीचा कुठला पर्याय असणार आहे तर हे जे तिन्ही स्टेटमेंट जे आहे ते बरोबर असणार आहे, त्यामुळे यापैकी नाही योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या ठिकाणी प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या संदर्भाने प्रश्न विचारलेला आहे आणि एकंदरीतच जे काही NCERT 11ची जी काही NCERT आहे त्या संदर्भाने त्यावरून हा प्रश्न आयोगाने घेतल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, त्यामुळे जे काही स्टेट बोर्ड आहे आणि NCERT आहे ते खूप महत्त्वाचे ठरतो आहे. जी काही युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज आहे, ओके, ज्याला सार्वत्रिक मताधिकार किंवा प्रौढ मताधिकार म्हटलं जातो. सो कुठल्या देशामध्ये प्रौढ मताधिकार प्राप्त झालेला आहे त्या संदर्भाने हे जे वर्ष आहे त्यांच्या जोड्या स्वरूपात प्रश्न दिलेला आहे. श्रीलंकेमध्ये कधी प्राप्त झाले, मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका. सो या ठिकाणी बघू शकता एक चार्ट दिलेला आहे. आता श्रीलंकेमध्ये जे काही प्रौढ मताधिकाराचे जे काही अधिकार आहे ते कधी प्राप्त झालेले आहे तर 1931. ओके, 1931मध्ये त्याची जे काही सार्वत्रिक निवडणूक झाली तर त्यामध्ये नागरिकांना प्रौढ मताधिकाराचा अधिकार देण्यात आला. सो श्रीलंकेच्या बाबतीत 1931 पर्याय जे 1931 जो असणारा जोडी आहे, म्हणजे 3 नंबरची जोडी, अला 3 नंबरची जोडी लागेल. त्यानंतर आहे मलेशियामध्ये या देशात 1955मध्ये सार्वत्रिक मताधिकारात युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज म्हणजे प्रौढ मताधिकार देण्यात आला. सो मलेशिया आहे 1955. बला 4 नंबरची जोडी लागेल. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये 1962मध्ये देण्यात आलेलं आहे. ऑस्ट्रेलियाला 1 नंबरची जोडी आणि दक्षिण आफ्रिकामध्ये 1994मध्ये. ओके, दक्षिण आफ्रिकाला 1994मध्ये देण्यात आलेलं आहे. सो डला 2 नंबरची जोडी. सो अशा पद्धतीने 3. त्यानंतर आहे मलेशिया 1955 4. त्यानंतर ऑस्ट्रेलिया 1962 म्हणजे 1 नंबरची जोडी आणि जे दक्षिण आफ्रिका आहे त्याला 1994. ओके, सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. भारताला प्रौढ मताधिकार कोणत्या वर्षी प्राप्त झाला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. ओके, पुढे जाऊयात. आता या ठिकाणी पुढीलपैकी अयोग्य जोडी शोधा अशा पद्धतीने दिलेलं आहे आणि काही कलमे दिलेले आहेत. ओके, भारतीय राज्यघटनेचे जे काही कलम आहेत, विशेषतः जे काही भाषेसंदर्भाने जे कलम आहे त्या संदर्भाने दिलेलं आहे. अनुच्छेद 343, 345, 348 आणि 351 आणि त्या संदर्भाने विविध तरतूद देण्यात आलेल्या आहेत. तर कुठले अयोग्य आहेत? ओके, अयोग्य म्हणजे चुकीचे आहेत. 343 अंतर्गत संघाची अधिकृत भाषा दिलेली आहे का? 345 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय कायदे, विधेयक इत्यादीसाठी वापरण्यासाठी जी काही भाषा आहे त्या संदर्भात तरतूद केलेली आहे का?
348 मध्ये घटक राज्यांची अधिकृत भाषा संदर्भात दिलेली आहे का? आणि 351 मध्ये हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देश दिलेले आहे का? तर कुठले दिलेले आहे आणि कुठले दिलेले नाही त्या संदर्भाने आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. थोडक्यात राज्यघटनेच्या जे काही 16वा भाग आहे. ओके. या 16व्या भागात आपल्याला कलम 343 ते 351 मध्ये राजभाषेसंदर्भाने जे काही माहिती आहे किंवा तरतूद आहे ते आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेले आहे. ओके. ज्यामध्ये आपल्याला संघाची भाषा, प्रादेशिक म्हणजे राज्याची भाषा, न्यायपालिकेची भाषा आणि कायद्याची भाषा कुठली असेल, न्यायपालिकेची भाषा कुठली असेल आणि विशेष भाषांसंदर्भात जे काही निर्देश आहे त्यांचा समावेश या कलम 343 ते 51 मध्ये करण्यात आलेला आहे. ओके. आता कलम 343 मध्ये संघाची भाषा दिलेली आहे, जे आपल्याला या प्रश्नात दिलेलं आहे ते बरोबर आहे. ओके. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते योग्य असल्या कारणाने अयोग्य विचारलेलं आहे, त्यामुळे स्टेटमेंट आपण एलिमिनेट करूयात. ओके. त्यानंतर आहे 345 मध्ये काय देण्यात आलेलं आहे. सो 345 मध्ये आपल्याला या ठिकाणी एखाद्या राज्याची अधिकृत भाषा या संदर्भात देण्यात आलेलं आहे. ओके. राज्याची किंवा प्रादेशिक भाषा. सो 345 मध्ये या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय संदर्भात दिलेले आहे. सो हे चुकीचे असणार आहे. त्यानंतर 348 मध्ये काय देण्यात आलेलं आहे तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय संदर्भात त्या न्यायालय संदर्भात किंवा कायदे किंवा अधिनियम संदर्भात जी भाषा वापरली जाते त्या भाषेसंदर्भात माहिती किंवा तरतूद या 348 मध्ये देण्यात आलेलं आहे. आता 348 संदर्भात जोडी काय आहे तर घटक राज्याची अधिकृत भाषा. सो हे देखील चुकीचं आहे. ओके. हे अल्टरनेट केलेलं आहे. ओके. 345ला 345ला घटक राज्याची अधिकृत भाषा पाहिजे होतं आणि याला सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय सोबत कायदेविषयक जी भाषा आहे त्या संदर्भात पाहिजे होतं. 351 मध्ये काय देण्यात आलं आहे तर 351 मध्ये हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश. सो हे जे जोडी आहे ते योग्य आहे. ओके. सो अशा पद्धतीने कुठली जोडी अयोग्य आहे? ही जोडी अयोग्य आहे आणि हे देखील अयोग्य आहे. त्यामुळे बी आणि सी पर्याय क्रमांक 2 हे योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता जे काही आपल्या संविधानामध्ये 22 भाषा दिलेल्या आहेत त्या 22 भाषा संदर्भाने एक चार्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि काही तरतुदी आहेत ते देखील तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. पुढे जाऊया. आता महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या अशा पद्धतीने प्रश्न देण्यात आलेला आहे. एकंदरीत पंचायत राज संदर्भाने यावर्षी म्हणजे 2018 मध्ये पॉलिटी अंतर्गत विचारलेला दुसरा प्रश्न आहे. ओके. जी काही 1992-93 मध्ये आपल्या जे स्थानिक स्वराज्य संस्था त्याचप्रमाणे शहरी स्वराज्य संस्था संदर्भाने जे काही घटना दुरुस्ती झालेली आहे. ओके. 73वी व 74वी घटना दुरुस्ती. सो 73वी व 74वी घटना दुरुस्तीमध्ये पंचायत राज संदर्भाने आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्वराज्य संस्था संदर्भात माहिती दिलेली आहे. ओके. आता जेव्हा 74वी जेव्हा आपण घटना दुरुस्ती अभ्यासतो त्यामध्ये महानगर क्षेत्र नियोजन समिती जे कलम आर्टिकल 243 ZDE अशा पद्धतीने ZDE याच्यामध्ये दिलेलं आहे आणि आर्टिकल 243 ओके आर्टिकल 243 या ठिकाणी 243 ZD मध्ये काय देण्यात आलेलं आहे तर कलम 243 ZE मध्ये ओके सॉरी एक मिनटं काहीतरी चुकतंय आपलं. ओके. जे काही कलम 343 आहेत सॉरी 243 ZE मध्ये महानगर नियोजन समिती संदर्भात दिलेलं आहे आणि ZD मध्ये काय देण्यात आलेलं आहे तर जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात जिल्हा नियोजन समिती संदर्भात माहिती आपल्याला त्या ZD मध्ये देण्यात आल्याचे दिसून येतो. आता या प्रश्नात काय विचारलेलं आहे तर वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? या समित्यांची रचना, सदस्यांची निवडीची जी पद्धत ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो काय? ब स्टेटमेंट काय आहे तर या समित्यांवर केंद्र शासन, राज्य शासन, इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकतो. सो कुठले जे विधान आहे ते चुकीचे आहे. ओके. आपल्याला चुकीचे विचारलेलं आहे. सो कलम ZD मध्ये ओके ZE पाहिजे. सो कलम 243 ZE मध्ये महानगर नियोजन समिती स्थापन करण्याची तरतूद आहे. ओके. आता राज्य विधिमंडळाला खालील काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. कोणाला? राज्य विधिमंडळाला म्हणजेच एकंदरीत राज्याला. ओके. राज्य शासनाला. अशा समित्यांचे सदस्य ज्या पद्धतीने निवडले जाईल त्या संदर्भाने पद्धती कुठली असेल ते जी काही स्वीकारण्याची जी जबाबदारी किंवा अधिकार आहे ते या राज्य विधिमंडळाला देण्यात आलेलं आहे. जे की पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला दिलेलं आहे की
रचना किंवा सदस्यांची निवडीची पद्धत आहे ते त्या पद्धती संदर्भाने जे अधिकार आहे ते कोणाकडे असेल तर राज्य शासनाकडे असेल. सो हे बरोबर आहे. त्यानंतर आहे अशा समित्यांमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि इतर संस्थांचे प्रतिनिधित्व देखील असतात. ओके. केंद्र सरकार, राज्य शासन आणि इतर संस्थांचे जे प्रतिनिधित्व आहे ते प्रतिनिधित्व देण्यासाठी देखील राज्य शासन तरतूद करू शकतो, जे की हे देखील बरोबर आहे. ओके. सो दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे वरीलपैकी एकही चूक नाही. अशा पद्धतीने आपण पर्याय क्रमांक 4 जे आहे ते योग्य पर्याय असं आपण म्हणू शकतो. ओके. त्यानंतर आहे आता या ठिकाणी 2018 मध्ये जे काही पॉलिटी संदर्भाने कंबाईन पूर्वपरीक्षामध्ये जे प्रश्न विचारलेले होते ते 10 प्रश्न आपल्याला पॉलिटीमध्ये विचारण्यात दिसून येतो. ओके. एकंदरीतच 2022 पर्यंत 10 प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे पॉलिटी अंतर्गत या कंबाईन पूर्वपरीक्षेत. राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये 15 प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. मात्र या ठिकाणी कंबाईनमध्ये 10च प्रश्न विचारले गेलेले आहे या पॉलिटी अंतर्गत. खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमाती साठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत अशा पद्धतीने प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. कुठल्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या जागा आहेत ते राखीव आहेत, जे पर्याय दिलेले आहेत. बिहारमध्ये आहे का? सो बिहारमध्ये आहे का? तर नाही. बिहारमध्ये अनुसूचित जाती संदर्भाने आहे. अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या राखीव जागा नाहीत. ओडिसामध्ये आहे का? ऑफकोर्स ओडिसामध्ये आहे. तामिळनाडूमध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा आहे का? तर नाही आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव जागा आहेत, मात्र अनुसूचित जमाती एस टीसाठी नाही आहे. नंतर उत्तर प्रदेशमध्ये देखील एस टी कॅटेगरीच्या नागरिकांसाठी या ठिकाणी राखीव जागा लोकसभेसाठी राखीव नाही आहेत. ओके. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. या ठिकाणी बघू शकता आपल्या जे काही परिसीमन आयोग आहे त्यामध्ये परिसीमन आयोगाने जी काही राखीव जागा जी ठरवलेली होती त्यामध्ये आपल्याला शेड्यूल कास्ट, ओके, म्हणजे जे काही अनुसूचित जाती आहेत त्यांच्या त्या लोकसंख्येसाठी 84 जागा जी काही लोकसभेमध्ये सीट राखीव करून ठेवलेल्या आहे आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जमातींसाठी 47 जागा. सो 84 आणि 47 असे हे जागा राखीव आहेत. आणि जनरल जर विचार केला तर 412 जागा आपल्याला जनरल कॅटेगरीसाठी राखीव असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो सर्वाधिक जे काही राखीव जागा आहेत, मॅक्सिमम सीट कुठे आहेत एस टीसाठी तर मध्य प्रदेशमध्ये 6, झारखंडमध्ये 5, ओडिसामध्ये 5, छत्तीसगडमध्ये 4 आणि महाराष्ट्रात 4 असे जे जास्तीत जास्त राखीव जागा कुठं आपल्याला एस टी कॅटेगरीच्या दिसून येतात तर मध्य प्रदेशमध्ये. ओके. त्यानंतर झारखंड आणि ओडिशा. तर एस सी कॅटेगरीचे जे काही राखीव जागा आहेत लोकसभेसाठी एस सी कॅटेगरी लोकसंख्येसाठी, सो सर्वाधिक जागा आपल्याला यूपीमध्ये दिसून येतो. 17 जे काही लोकसभेच्या जागा एस सी कॅटेगरीतील लोकांसाठी किंवा लोकसंख्येसाठी राखीव ठेवलेलं आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये 10, आंध्र प्रदेशमध्ये 7, तामिळनाडूमध्ये 7 आणि बिहारमध्ये 6. अशा पद्धतीने जे वेगवेगळे जे राखीव जागा आहेत ते दिलेले आहे. ओके. आता परिसीमन आयोग 2008 मध्ये काढलेल्या आदेशानुसार 412 जागा सामान्यांसाठी, त्यानंतर 84 जागा अनुसूचित जातींसाठी आणि 47 जागा आपल्याला अनुसूचित जमातींसाठी दिसून येतो. अशी एकंदरीत किती जागा झाले? 412, 553. ओके. 543. ओके. 543 जागा आपल्याला दिसून येतात. ओके. सो या ठिकाणी काही जे महत्त्वाचे इन्फॉर्मेशन आहे कुठल्या राज्यामध्ये किती जागा एस टी कॅटेगरीसाठी आहे ते तुम्ही बघू शकता. सो अशा पद्धतीने आपण जे 10 प्रश्न आपल्या कंबाईन पूर्वपरीक्षा 2018 मध्ये पॉलिटी या विषयाअंतर्गत प्रश्न विचारलेले होते ते आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. ओके. आता यामध्ये आपण 10 प्रश्न अभ्यासलेले आहेत. सो या ठिकाणी आपण थांबूयात. आपण जे काही एक याच अनुषंगाने म्हणजे PYQ आपला PYQवर जास्त भर आहे त्या अनुषंगाने म्हणून आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा 2024 अनुषंगाने आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रायव्हेट चॅनल लॉन्च केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण क्विज फॉर्मॅटमध्ये जे काही PYQs आहेत ते PYQs अवेलेबल करून देत आहोत. रोज आपण प्रत्येक विषयानुरूप 10 प्रश्न आपण त्या ठिकाणी पोस्ट करतो आहोत आणि त्या 10 प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण या यूट्यूबच्या माध्यमातून करून त्या संदर्भात जे काही PDF असेल, अभ्यास साहित्य असेल तर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो आहोत. एकंदरीतच PYQ सॉल्व्ह करण्याचा जो काही एकंदरीत सवय आहे ते सवय लागावी आणि जास्तीत जास्त आपल्याला परीक्षेत स्कोर करता यावा या उद्देशाने आपण ही जी काही PYQ सिरीज आहे, PYQ क्विज बॅच सिरीज ते आपण लॉन्च केलेलं आहे.
ओके. सध्या 50 विद्यार्थ्यांना 30% सवलत आहे. ते तुम्ही फीस वगैरे काय आहे ते तुम्ही या ठिकाणी वाचू शकता आणि तुम्हाला जर बॅच जॉइन करायची असेल तर त्यामध्ये या ठिकाणी टेलिग्राम चॅनल दिलेले आहे. ते तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी व्हिजिट करा. तुम्हाला त्या संदर्भाने सविस्तर माहिती मिळेल. ओके. सो आता थांबूया त्या ठिकाणी. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, पुढच्या एका प्रश्नपत्रिका विश्लेषण सीरीजमध्ये. ओके. सो धन्यवाद. थँक यू.